नमस्कार. आज मी तुमच्यासाठी उपवासाचे एक रेसिपी घेऊन आलेली आहे. उपवासाचे धिरडे किंवा डोसे म्हटले तरीही चालेल आणि ते ऑल इन वन अशी ही रेसिपी आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे रात्रभर भिजवलेली 2 वाटे भगर आणि आपण ती मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेणार आहोत आणि रात्रभर भिजवलेले थोडे शेंगदाणे, हिरवी मिरची, जिरं, मीठ हे आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत आणि ते एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. तसंच अर्धा वाटी साबुदाणा मी रात्रभर भिजत घातलेला होता. तर हा साबुदाणासुद्धा आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे. भगर ही आयर्नने परिपूर्ण अशी आहे. उपवासाव्यतिरिक्तही भगर खाल्ली पाहिजे. ॲनिमियाने त्रस्त असणाऱ्या व्यक्तींसाठी भगर ही खूप उपयुक्त आहे. त्याचप्रमाणे आपण एक बटाटा घेतलेला आहे कच्चा आणि तो आपण आता मिक्सरमधून काढून घेणार आहोत आणि तो सुद्धा आपण त्या ह्याच्यात मिक्स करणार आहोत आणि थोडीशी कोथिंबीर कापून आपण त्यात घातलेली आहे. त्याचप्रमाणे चटणीसाठी आपण भिजलेले शेंगदाणेच घेतलेले आहे. भिजलेले शेंगदाणे, मीठ, हिरवी मिरची, जिरं आणि त्यानंतर कोथिंबीर आणि दही, साखर घालून आपण त्याची चांगली अशी पेस्ट तयार केलेली आहे. तशी चटणीची आवश्यकता नाही आहे, कारण आपण सगळेच इन्ग्रीडियंट्स त्यात टाकलेले आहेत. त्यामुळे चटणीची आवश्यकता नाही. पण तरीसुद्धा आपल्याला हवी असल्यास आपण ही चटणी करू शकतात. एका बाजूला आपण नॉनस्टिक तवा हा गरम करायला ठेवलेला आहे. त्यानंतर त्यात अगदी थोडं अर्धा चमचा तेल टाकून आपण जे तयार केलेलं पीठ आहे, ते जर थोडं जाडसर टाकलं म्हणजे आपण 2 चमचे ते टाकलेले आहे आणि कमी पसरवायचं, की आपलं घावन तयार होईल. वरून झाकण ठेवायचं आहे आणि 2 मिनिटानंतर झाकण काढून अगदी अर्धा चमचा तेल त्याच्यावर टाकायचं आणि परतून ते चांगलं शेकून घ्यायचं, की आपलं घावन तयार आहे. त्यानंतर पुन्हा तव्यावर तेल टाकायचं आहे आणि जे आपलं मिश्रण तयार आहे, तर तेच मिश्रण आपण पातळसर असं टाकलं, तर आपला डोसा हा तयार होणार आहे. आणि यातील साबुदाणा हा सुद्धा ऊर्जेचे चांगले स्रोत आहे आणि त्याचप्रमाणे तो पचायला देखील हलका आहे. त्याचप्रमाणे शरीराला तो थंडावा देतो आणि शेंगदाणे हे फायबरनी समृद्ध आहे आणि जे आपल्या शरीराला आवश्यक असे चांगले जे फॅट्स आहेत, ते शेंगदाण्यामध्ये असतात. त्यामुळे हा आपला डोसा हा पौष्टिक आणि ऑल इन वन असा आहे. लहान-थोरांना आवडणारा असा हा पदार्थ आहे. तर माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. धन्यवाद.